नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, पुढील 5 वर्षात पृथ्वी विक्रमी तापणार आहे असा संयुक्त राष्ट्रांचा मानवाला इशारा देण्यात आलेला आहे. तर संयुक्त राष्ट्रांनी सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्षात पृथ्वी आणखी तापणार आहे आणि त्याविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे पुढील 5 वर्षात तापमान जे आत्तापर्यंत सुरक्षित मानले जात होते ते आता आंतरराष्ट्रीय मर्यादेच्या पार जाऊ शकते असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राच्या जो नव्या हवामान अहवालात देण्यात आला आहे. या काळात पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्षाचा विक्रमही अनेक वेळा मोडण्याची भीती आहे. जागतिक हवामान संघटनेनुसार WHO औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता 75% अधिक आहे आणि 2015च्या पॅरिस हवामान करारात हीच मर्यादा मानवी अस्तित्वासाठी सुरक्षित मानली गेली होती. तर सध्या आपण पाहू शकतो की जो पॅरिस करार होता त्यासाठी जी सुरक्षितता मानली गेली होती, परंतु यापुढे आता टेम्परेचर वाढणार आहे असं स्पष्ट इशारा धोका संयुक्त राष्ट्राने सांगितलेला आहे. आणि त्यात पाहू शकतो की तापमानवाढीच्या या संकटामुळे अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील जो हिमनग आहेत ते वेगाने वितळून समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो. तर आपण जीवाश्म इंधन थांबवा असं स्पष्ट म्हणणं आहे. त्यात कोळसा, खनिज तेल, वायू या जीवाश्म इंधनाचा अनिवार्य वापर थांबवावा, नाहीतर हवामानाच्या बदल मानवासाठी विनाशकारी ठरवू शकेल असं स्पष्ट म्हणणं आहे. संयुक्त राष्ट्राचं अल निनोचा धोका सध्या वाढलेला आहे. तुम्हाला माहीत असेलच, अल निनो प्रशांत महासागरात उष्णता वाढवणारा अल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव 2028पर्यंत आहे. यामुळेच 2027-24च्या उष्णतेचा रेकॉर्ड मोडू शकतो असं त्यात माहिती दिलेली आहे. तर WHOचे जे अंदाज आहेत त्यात आर्क्टिक ॲमेझॉनवर परिणाम होणार आहे, म्हणजे त्यात बर्फ वितळणार, पुन्हा तीव्र तापमान होणार. यापेक्षाही जो उन्हाळा जो आहे सध्या टेम्परेचर 46-47 हायेस्ट जात आहे. याच्या पुढेही पुढील 5 वर्षात टेम्परेचर वाढणार आहे स्पष्ट म्हणणं आहे. आणि नैसर्गिक परिसंस्था धोक्यात येणार आहेत. जे लहान सजीव आहेत त्यांसाठी जास्त टेम्परेचर झाल्यामुळे त्यांचं जगणं नष्ट होऊ शकतं पृथ्वीवरील आणि मानवाला पण धोका होऊ शकतो. तर पॅरिस कराराने जो आखून दिलेली मर्यादा ओलांडण्याची भीती सध्या वाढलेली आहे. तर अशी ही माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षी टेम्परेचर तुमच्या जिल्ह्यात किती होतं आणि यापुढे टेम्परेचर किती वाढू शकतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.